नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सिंह राशी. नवीन अध्याय सुरू. कर्म संपलं, आता आयुष्य बदलणार. जय श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी व्यास यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत सिंह राशींच्या जीवनातील एका नव्या अध्यायाबद्दल. होय मित्रांनो, कर्मफळ संपलं आहे, भूतकाळातील अडथळे दूर झाले आहेत आणि आता आपल्या आयुष्यात परिवर्तन घडणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक वाक्य तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सिंह राशींचा स्वभाव तेजस्वी, आत्मविश्वासपूर्ण आणि दिमाखदार असतो. मागील काही काळ तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागला असेल. अनेकदा प्रयत्न करूनही फळं मिळाली नसतील. पण आता काळ बदलतो आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गातील अडथळ्यांची भिंत कोसळणार आहे. तुम्ही केलेले कष्ट आता वाया जाणार नाहीत. एक नवा अध्याय सुरू होणार आहे, जो तुम्हाला आनंद, समाधान आणि यशाने भरून टाकेल. होय, तुम्हाला असं वाटतं का की गेल्या काही महिन्यात तुम्हाला कर्मफळांचा त्रास झाला? जर झाला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. ज्या सिंह राशींच्या व्यक्तींनी सतत धावपळ केली पण यश हाताशी आलं नाही, त्यांना आता सुखकारक बदल जाणवतील. तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला उंचावर नेईल. आयुष्याच्या प्रवासात जे अडथळे आले होते ते आता संपले आहेत. हा काळ तुम्हाला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देईल. आत्तापर्यंत थांबलेले काम अचानक गती घेईल. कधी कधी वाटलं असेल की तुमचं नशीब तुमच्याशी खेळ करत आहे, पण आता नशीब स्वतः तुमच्या पाठीशी उभं राहील. तुम्ही या नव्या बदलांसाठी खरंच तयार आहात का? तयार असाल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि विश्वास असेल तर हो स्वामी, माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा. कर्माचे फळ हे प्रत्येकाला भोगावे लागते. सिंह राशीवाल्यांनी खूप काही सहन केले आहे. कधी पैशांची चणचण तर कधी संबंधातील गैरसमज. पण आता हे सर्व काही संपणार आहे. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदेल. ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्यांच्या कृत्याचे फळ मिळेल आणि तुम्ही नक्कीच विजयी ठराल. स्वामींच्या कृपेने तुमचं नशीब उजळेल. तुम्हाला काय वाटतं? खरंच भूतकाळातील कर्म संपले आहे का? यावर तुमची मते आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. नवीन अध्याय म्हणजे फक्त आर्थिक किंवा वैयक्तिक यश नाही, तर मन शांती देखील आहे. जे सिंह राशींचे लोक दीर्घकाळ मानसिक तणावात होते त्यांना आता समाधान लाभेल. घरातील वातावरण शांत होईल, नाती सुधारतील, मित्र आणि कुटुंबियांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. आत्तापर्यंत जे तुम्हाला समजून घेत नव्हते तेच लोक आता तुमच्या बाजूला उभे राहतील. या बदलाला स्वामींचा आशीर्वाद कारणीभूत आहे. तुम्ही या सकारात्मक बदलांसाठी कृतज्ञ आहात का? आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सिंह राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. नवी कमाईची साधनं उपलब्ध होतील. रोजगार किंवा व्यवसायात मोठी प्रगती होईल. ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ धडपडत होता ते आता साकार होईल. पैसा हा केवळ साधन आहे, पण त्याचा योग्य वापर केल्यास आयुष्य आनंदी होतं. सिंह राशींच्या लोकांनी याच काळात गुंतवणुकीबाबत विचार करावा. तुम्हाला आर्थिक सुख हवंय का? कमेंट्समध्ये नक्की लिहा. स्वामींचा आशीर्वाद मिळवू. प्रेम आणि नातेसंबंध या क्षेत्रातही सिंह राशींच्या जीवनात परिवर्तन दिसून येईल. गैरसमज मिटतील. तुटलेली नाती पुन्हा जोडली जातील. विवाहितांसाठी घरात आनंदाचे क्षण वाढतील. अविवाहितांसाठी योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. जे लोक एकाकीपण अनुभवत होते त्यांना आता सहवासाची ऊब मिळेल. हे सर्व स्वामींच्या कृपेने आता शक्य होणार आहे. तुमच्या जीवनात असा बदल घडावं असं तुम्हालाही वाटतं का? तर मग या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
सिंह राशींचे लोक जे नेहमी आत्मविश्वासाने काम करतात, त्यांना अनेकदा टीका सहन करावी लागली, पण आता तुमची टीका करणारे लोक तुमचं कौतुक करतील. तुमचं धैर्य, तुमची चिकाटी आणि तुमची दूरदृष्टी यामुळे समाजात तुमचं वेगळं स्थान निर्माण होईल. आयुष्यातील संघर्ष आता तुमच्या ओळखीचा एक भाग बनेल आणि लोकांना प्रेरणा देईल. तुमच्या यशाच्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवतील. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की टीकेनंतर आता कौतुकाची खरंच वेळ आली आहे? जर वाटत असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, माझा काळ सुरू झाला आहे. ज्यावेळी अंधार दाटतो त्याच वेळी सूर्योदय जवळ येतो असं म्हणतात. सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ अगदी तसाच आहे. बराच काळ तुम्ही अंधारात वाट चाचपत होता. काही वेळा स्वतःवर विश्वास टळमळला असेल, पण आता परिस्थिती बदलते आहे. नव्या संधी, नवे मार्ग आणि नवे साथीदार तुमच्या आयुष्यात येणार आहेत. जीवनातील हा टर्निंग पॉइंट तुम्हाला खऱ्या क्षमतेची जाणीव करून देईल. तुम्हाला वाटतं का की तुमच्यासाठी तो सूर्योदय आता उगवणार आहे? तर मग कमेंट करा आणि तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शिक्षण, करिअर आणि वैयक्तिक प्रगती यामध्ये सिंह राशीला उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढेल. नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा नवीन संधी मिळतील. व्यापाऱ्यांना नफ्यात वाढ जाणवेल. जे काम खूप कठीण वाटत होतं ते सहज पार पडेल. सिंह राशींचे लोक नेतृत्व गुणासाठी ओळखले जातात. हा काळ तुमच्या त्या नेतृत्व गुणांना उजाळा देईल. तुमच्या जीवनात कोणत्या क्षेत्रात बदल हवा आहे? अभ्यास, नोकरी की व्यवसाय? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सिंह राशींच्या जीवनात आता एक आध्यात्मिक प्रवासही सुरू होणार आहे. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या मनात शांतता आणि श्रद्धा वाढेल. प्रार्थना, ध्यान आणि साधना याकडे तुमचं लक्ष वेधलं जाईल. आतापर्यंत तुम्ही फक्त बाह्य यश शोधत होता, पण आता तुम्हाला आंतरिक समाधानाची किंमत कळेल. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या प्रत्येक पावलांवरती असेल. हा प्रवास तुम्हाला आध्यात्मिक बळ देईल. विश्वास असेल तर हो स्वामी, माझा विश्वास आहे असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आरोग्य हा आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सिंह राशींच्या लोकांना मागील काळात थकवा, ताण आणि चिंता यांचा त्रास झाला असेल, पण आता आरोग्याच्या दृष्टीने सुधारणा होईल. तुमची ऊर्जा वाढेल, मन प्रसन्न राहील. जे आजार तुम्हाला त्रास देत होते त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल. रोजच्या जीवनात नियमितता आणल्यास तुम्हाला अजून जास्त फायदा होईल. स्वामींच्या कृपेने शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहील. तुम्हाला वाटतं का की आरोग्य सुधारणा हेच खरं सुख आहे? तर मग कमेंट करा, स्वस्थ मी, समाधानी मी. सिंह राशींच्या जीवनात एक महत्त्वाचा बदल म्हणजे घरगुती वातावरणात सौहार्द निर्माण होणं. आत्तापर्यंत जिथे सतत वाद, गैरसमज किंवा तणाव होता, तिथे आता शांतता आणि आपुलकी वाढेल. कुटुंबियांमध्ये एकमेकांविषयी आदर वाढेल. घरात नवं सुख, समृद्धीचं वातावरण निर्माण होईल. तुमची भूमिका घरात मध्यवर्ती असेल आणि तुमच्या त्यांना महत्त्व दिलं जाईल. ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असेल आणि लहान मंडळी तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. तुम्हाला वाटतं का की खरंच घरचं वातावरण आनंदी असलं की आयुष्य खरंच सुंदर होतं? तर मग कमेंट करा. सिंह राशीचे लोक निसर्गतः धैर्यशील आणि दिमागदार असतात, पण काही काळ त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास हरवला होता. आता मात्र स्वामींच्या कृपेने तुमच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा होईल. लोक तुमच्यावर अवलंबून राहतील, कारण तुम्हीच त्यांच्या समस्या सोडवणारे ठराल. तुमच्या व्यक्तिमत्वात असा तेज निर्माण होईल की जिथे जाल तिथे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. हा काळ तुमचं नाव आणि कीर्ती दूरवर नेऊन पोहोचवेल. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की तुमच्या व्यक्तिमत्वात हा बदल आधीच जाणवतोय? तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भविष्यातील स्वप्न आणि ध्येय यांची पूर्तता करण्याची संधी आता मिळणार आहे. सिंह राशींचे लोक जे दीर्घकाळ काही योजना मनात ठेवून होते, त्यांना आता त्या प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. नवा व्यवसाय सुरू करायचा असेल, नोकरीत बदल करायचा असेल किंवा शिक्षणात प्रगती करायची असेल तर हा काळ अत्यंत अनुकूल आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल. एक प्रश्न मात्र आहे, तुमचं सर्वात मोठं स्वप्न कोणतं आहे?
ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सिंह राशींचे लोक जे नेहमी इतरांना मदत करतात त्यांना आता समाजाकडून मान सन्मान मिळेल. चांगल्या तुमच्या चांगुलपणाची दखल घेतली जाईल. लोक तुम्हाला आदर्श मानतील. काही सिंह राशींचे लोक समाजकार्यात सहभागी होतील आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांना फायदा होईल. समाजात तुमचं वेगळं स्थान निर्माण होईल. तुमचं नाव आदराने घेतलं जाईल. या काळात तुमची ओळख फक्त घरापुरती मर्यादित राहणार नाही, तर बाहेरच्या जगातही तुमची किंमत वाढेल. तुम्हाला वाटतं का की लोकांकडून मिळणारा आधार हेच खरं समाधान असतं? सिंह राशींच्या जीवनातील हा बदल केवळ बाह्य नाही, तर आंतरिक देखील आहे. तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल. तुमची क्षमता, तुमची मर्यादा आणि तुमचं खरं ध्येय काय आहे हे तुम्हाला स्पष्ट होईल. तुम्ही स्वतःबरोबर प्रामाणिक व्हाल आणि याच प्रामाणिकतेमुळे तुम्हाला खरी शांती मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील गोंधळ दूर होईल. हा आशीर्वाद आत्मपरिवर्तनाचा काळ आहे. तुम्हाला असं वाटतं का की खरी शक्ती ही आंतरिक असते, बाह्य नव्हे? मग तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सिंह राशींच्या लोकांसाठी प्रवास हा देखील शुभ ठरेल. नवीन ठिकाणी जाण्याची, तिथे शिकण्याची आणि अनुभव घेण्याची संधी मिळेल. काहींना परदेशात जाण्याची संधी मिळेल, तर काहींना घराजवळच नवीन ठिकाणी काम किंवा नवे संबंध जुळतील. प्रवासामुळे तुमच्या आयुष्यात नवीन दृष्टिकोन येईल. तुम्ही जास्त आत्मनिर्भर आणि जास्त अनुभवी व्हाल. हा प्रवास केवळ बाह्य नाही, तर आत्मिकही असेल. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात कोणत्या प्रकारचा प्रवास तुम्हाला हवाहवासा वाटतो? आध्यात्मिक की व्यावसायिक? मला कमेंट्स करून नक्की कळवा. सिंह राशींच्या आयुष्यातील नव्या अध्यायात एक विशेष गोष्ट म्हणजे अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण होणं. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप प्रयत्न केला पण अपयश आलं, त्या आता साकार होतील. जुने प्रकल्प, जुनी कामं आणि जुने संबंध यांना नवीन जीवन मिळेल. तुम्हाला अनेकदा वाटलं असेल की हे आता होणार नाही, पण आता तुम्ही स्वतःच बघाल की गोष्टी कशा घडून येतात. स्वामींचा आशीर्वाद यामागे कारणीभूत असेल. तुमचं कोणतं स्वप्न अपूर्ण आहे जे तुम्हाला पूर्ण व्हावं असं वाटतंय हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. भविष्यातील बदलांना सामोरं जाताना सिंह राशींचे लोक अधिक परिपक्व होतील. आता चुका टाळल्या जातील आणि अनुभवांचा उपयोग केला जाईल. ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांच्याबद्दल राग न ठेवता माफ करण्याची ताकद तुम्हाला मिळेल. यामुळे तुमचं मन हलकं होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तुम्ही आनंद शोधू लागाल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमची वृत्ती बदलून जाईल. तुम्हाला वाटतं का की माफी हीच खरी ताकद आहे? तर मग तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ एका नव्या सुरुवातीचा आहे. भूतकाळ संपला आहे, कर्माची परीक्षा पूर्ण झाली आहे आणि आता तुमचं नवं जीवन सुरू होत आहे. या नव्या अध्यायात तुम्हाला यश, समाधान आणि प्रेम मिळेल. तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघेल, तुमची ओळख वाढेल आणि तुमची स्वप्न पूर्ण होतील. हे सर्व फक्त तुमच्या प्रयत्नांमुळेच नाही, तर स्वामींच्या आशीर्वादामुळेच घडत आहे. तुम्हाला वाटतं का की तुमचं आयुष्य खरंच आता बदलणार आहे? तर मग हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मनातलं आमच्याशी कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करून व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही सिंह राशीचे असाल किंवा तुमच्या ओळखीतली कोणी सिंह राशीचा असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, कारण स्वामींचा आशीर्वाद प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलांवरती राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.